नमस्कार, मी जानवी सावंत. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सोरायसिसवर आयुर्वेदिक उपचार या विषयावरती माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत वैद्य अतुल बाबासाहेब देशमुख. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. तर विषयाला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून घेऊयात. वैद्य अतुल बाबासाहेब देशमुख हे आयुर्वेदाचार्य असून त्यांनी योग आयुर्वेद पदविका ही पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांचे संगमनेर येथे सुसज्ज असे आयुर्वेद हॉस्पिटल असून तेथे ऍडमिट होऊन देखील उपचार घेता येतात. तेथे मेडिक्लेम व कॅशलेस सुविधा देखील उपलब्ध आहेत आणि अनेक रुग्णांना त्याचा लाभ झालेला आहे. त्यांच्या हॉस्पिटलला NABH मानांकन देखील प्राप्त झालेली आहे. आतापर्यंत सोरायसिसच्या हजारो रुग्णांना त्यांच्या उपचाराचा फायदा झालेला असून ते रुग्ण व्याधीमुक्त झालेले आहेत. तसेच त्यांच्या इथे सोरायसिसच्या अनेक रुग्णांना मेडिक्लेम आणि कॅशलेस सुविधेचा देखील फायदा झालेला आहे. कावीळ, पोटात पाणी होणे त्याच्या अनेक रुग्णांवरती त्यांनी यशस्वी उपचार केलेले असून अनेक रुग्णांचे लिव्हर ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन देखील त्यांच्या उपचाराने टळलेले आहे. मणके विकार, संधिवात, आमवात, गौट, DVT, अवॅस्क्युलर नेक्रोसिस, सोरायसिस, आम्लपित्त, मूळव्याध, फिशर, भगंदर, मुतखडा, स्त्री पुरुष वंध्यत्व अशा अनेक रुग्णांवरती त्यांनी यशस्वी उपचार केलेले आहेत आणि अनेक रुग्णांचे मणक्याचे आणि गुडघ्याचे ऑपरेशन त्यांच्या उपचाराने टळलेले आहे. सरांच्या ठाणे, पुणे आणि नाशिक येथे देखील शाखा आहेत. तसेच प्रत्येक पहिल्या रविवारी विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय कोल्हापूर येथे डॉक्टर उपलब्ध असतात. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, उन्हाळा सुरू झाला की बरेच त्रासांपैकी एक त्रास किंवा एक आजार म्हणूया सोरायसिसचं नाव घेतलं जातं. म्हणजे सोरायसिस होतो म्हणजे नेमकं काय होतं? सोरायसिस होतो म्हणजे नेमकं काय होतं की आपल्या जी त्वचा जी असते त्वचेमध्ये एक केराटिनोसाइट नावाच्या पेशी असतात. त्या पेशींचं आयुष्यमान साधारण 28 दिवसापर्यंत असतं आणि सोरायसिसमध्ये त्या पेशींचं आयुष्यमान साधारण 5 ते 6 दिवसापर्यंत एवढं कमी होऊन जातं. आणि ह्या पेशींचं आयुष्य कमी झाल्यामुळं त्या त्वचेच्या खालच्या लेअरपासून एपिडर्मिस म्हणजे त्वचाचा वरचा जो स्तर असतो त्या स्तरापर्यंत लवकर येतात. त्या म्हणजे जी पेशी 28 ते 29 दिवसांनी वरती यायला पाहिजे मॅच्युअर होऊन तिचे मृत्यू होऊन बाहेर पडणं अपेक्षित असतं, तीच पेशी 5 ते 6 दिवसांमध्ये त्वचेच्या वरच्या स्तरावर येऊन मॅच्युअर होऊन त्याचा मृत्यू होऊन ती शेड ऑफची प्रक्रिया शरीर सुरू करतं. त्या शेडिंग ऑफ प्रोसेसमध्येच त्याचं रूपांतर कोंड्यामध्ये त्या पेशींचं होत असतं. आता इतकी ती फास्ट क्रिया होत असल्यामुळं सोरायसिसमध्ये आपण बघतो की कोंडा खूप लवकर रोजच्या रोज कोंडा होण्याचं प्रमाण सोरायसिसमध्ये जास्त प्रमाणात रुग्णांमध्ये आपल्याला आढळतं. आणि आयुर्वेदानुसार जर याचा आपण विचार केला तर प्रामुख्याने ज्यावेळेस शरीरामधला वातदोष आणि पित्तदोष ज्यावेळेस वाढतो, पित्तदोष जर शरीरातला वाढला तर शरीरातल्या कुठल्याही पेशींना मॅच्युरिटी त्यातनं लवकर येत असते आणि जर शरीरातला वातदोष जर वाढला त्या पेशींना डिस्ट्रक्शन करण्याचा मृत्यू होणे ही क्रिया त्यातनं फास्ट होत असते. आणि हीच क्रिया सोरायसिसमध्ये आपल्याला अनेक रुग्णांमध्ये बघायला मिळते. शरीरातलं वात वाढणं, वाताचं अधिष्ठान जो आहे वायुमाभूत जे आयुर्वेदानुसार वर्णन केलेलं आहे त्याचं अधिष्ठान किंवा त्याचं जे ठिकाण आहे ते त्वचेच्या आश्रयाने तो राहत असतो. आणि त्याच पद्धतीने जे पित्त शरीरातलं आपण जे म्हणतो पित्तामध्ये एक भ्राजक पित्त नावाचा एक पित्ताचा प्रकार असतो ते देखील आपल्या त्वचेच्या आश्रयाने ते राहत असतं. आणि ज्याप्रमाणे आपण दूध तापवलं की दुधापासून साय उत्पन्न होते तसंच त्या रक्ताची आपली शरीरातलं रक्त जे असतं रक्ताच्या उष्णतेपासून त्वचेची उत्पत्ती होत असते आणि त्वचेचे 7 स्तर आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत. तर अशा पद्धतीनं याची कारणमीमांसा आपण याच्यामध्ये बघू शकतो. म्हणजे शरीरातलं वात वाढणं आणि पित्त वाढणं, बेसिकली पित्त वाढणं आणि रक्तामध्ये दोष येणं हे आपल्याला सोरायसिसमध्ये प्रामुख्यानं मुख्य कारण त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. अगदीच. पण सोरायसिस होण्याची कारणं तुम्ही आता सांगितलीत, पण आपण बघतो की उन्हाळ्यामध्ये त्याचं प्रमाण जास्त खूप वाढलेलं दिसतं. हे खरं आहे का की उन्हाळ्यामध्येच वाढतं असं काही आहे का आणि नेमकी आणखी काय कारण आहेत? आता सोरायसिसमध्ये प्रकार आले मॅडम. त्याच्यामध्ये विशेषतः एक सोरायसिसमध्ये एक औदुंबर कुष्ठ नावाचा प्रकार असतो. त्याच्यामध्ये मुख्यतः शरीरातलं पित्त किंवा उष्णता जास्त वाढलेली असते आणि उन्हाळ्यामध्ये आपसुकच बाहेरची वातावरणातलं उष्णता आणि जास्त असल्यामुळं त्या औदुंबर कुष्ठाचे पेशंटचं जरा आजार ट्रिगर होण्याची वाढण्याची शक्यता जास्त असते. काही काही सोरायसिसच्या प्रकार ज्याच्यामध्ये त्वचेमध्ये ड्रायनेस किंवा कोरडेपणा जास्त असतो अशा केसेसमध्ये हिवाळ्यामध्ये ते प्रमाण त्यांचं जास्त वाढतं असे आपल्याला बघायला मिळतं. ऋतूनुसार जर आपण विचार जर केला प्रामुख्याने हिवाळा आणि उन्हाळा हे सोरायसिस किंवा त्वचाविकार ट्रिगर होण्याची मुख्य ऋतू आपण म्हणू शकतो. अगदीच. लक्षणं काय आहेत? कसं समजावं की सोरायसिस झालेला आहे किंवा सुरुवात झालेली आहे? आता सोरायसिसची लक्षणं जर आपण म्हटली तर प्रामुख्यानं कुठल्याही बऱ्याच पेशंटमध्ये म्हणजे आपण सोरायसिसचे 100 पेशंट जर घेतले त्यातल्या 90% केसेसमध्ये डोक्यामध्ये कोंडा होणं ही त्याची प्रमुख सुरुवात आपण म्हणू शकतो. डोक्यामध्ये कोंडा होणं, अंगावर लालसर काळसर चट्टे उत्पन्न होणं, त्या चट्ट्यांना खाज खूप येणं,
किंवा त्याच्यातून भेगा वगैरे पडणं, त्याच्यातून कोंडा उत्पन्न होणं, सारखं सारखं खाजवायला अंग होतं, तळहाताला तळपायला भेगा पडायला लागतात, कानामध्ये कोंडा होतो आणि रुग्ण एकदम असा अस्वस्थ आणि बेचैन झालेला असतो. एक नर्वसनेस त्या रुग्णाच्या मनामध्ये निर्माण झालेली असते किंवा स्ट्रेस, त्यांना त्याचे टेन्शन स्ट्रेसमध्ये ते रुग्ण असतात. अशी आपल्याला काही प्रमुख लक्षणं आपल्याला सोरायसिसमध्ये बघायला मिळतात. आणि ज्यावेळेस हा सोरायसिस आपल्या शरीरामध्ये खोलवर जातो, आयुर्वेदामध्ये सप्तधातू कल्पना सांगितलेल्या आहेत. सप्तधातू म्हणजे शरीरातले असे घटक ज्याच्यापासून आपल्या शरीरातली प्रत्येक पेशी निर्माण झालेली असते किंवा आपलं पूर्ण शरीराचा साचा त्या 7 धातूंपासून निर्माण झालेला असतो. ते धातू म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. त्यातला हा सोरायसिस जसा शरीरामध्ये जुना होत जाईल तसं तसं त्याला उत्तरोत्तर धातुगत होतं, त्याला प्राप्त होऊन तो अस्थिगत मज्जागत होतो. म्हणजे अस्थिगत होतो म्हणजे काय होतं की तो हाडांमध्ये जातो, मज्जागत होतो म्हणजे तो हाडांच्या आतमध्ये जो बोन मॅरो असतो, बोन मॅरोपर्यंत जातो. ज्यावेळेस हा सोरायसिस एवढा डीप किंवा खोलवर शरीरामध्ये जातो त्यावेळेस आपण त्याला म्हणतो सोरायटिक आर्थ्रोपॅथी. या सोरायटिक आर्थ्रोपॅथीमध्ये सांध्यांना सूज येणं, सांधे दुखणं किंवा हाडांमध्ये एक वाकडेपणा येणं अशी आपल्याला सोरायटिक आर्थ्रोपॅथीमध्ये लक्षणं आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. काही काही रुग्णांमध्ये जर स्काल्प सोरायसिस त्यांना असेल, डोक्यामध्ये कोंडा होऊन जर सोरायसिस झालेला असेल तर केस गळणे देखील समस्या त्या रुग्णांमध्ये, बऱ्याच रुग्णांमध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि काही काही सोरायसिसच्या प्रकारांमध्ये याच्यामध्ये स्राव देखील आपल्याला बघायला मिळू शकतात. अशी विविधता ह्या सोरायसिसमध्ये बऱ्याच रुग्णांमध्ये बघायला मिळते. एक कुष्ठ नावाचा आयुर्वेदामध्ये एक त्वचेचा आजार वर्णन केलेला आहे. आणि जो आपण त्वचा त्याच्यामध्ये जसं माशाला कशा अंगावर खवले असतात त्या पद्धतीने रचना त्या याच्यामध्ये ते एक आजाराचं स्वरूप त्या स्किन डिसीजमध्ये आपल्याला बघायला मिळतं. हा देखील एक सोरायसिसचाच प्रकार आपल्याला म्हणता येईल. अशा पद्धतीने विविध स्वरूपातली यातली आपल्याला लक्षणं बघायला मिळतात. अगदीच. लक्षणं समजली, प्रकारही समजले आहेत. प्लॅन्टर सोरायसिसचं नाव ऐकलेलं आहे, तर प्लॅन्टर सोरायसिसची लक्षणं नेमकी काय आहे आणि आयुर्वेदिक उपचाराने ते बरं होतं का? प्लॅन्टर सोरायसिस जर म्हटलं ते आयुर्वेदामध्ये त्वचा विकार कुठलाही जर आपण घेतला तर त्वचा विकाराला कुष्ठ असं आयुर्वेदामध्ये संबोधन केलेलं आहे. कुष्ठ म्हणजे काय? कुष्णात वपुहू, वपुहू म्हणजे त्वचा. आणि जो त्वचेचं वैवर्ण उत्पन्न करतो किंवा त्वचेला तिच्या रंगामध्ये फेरबदल निर्माण करतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण करतो, त्या आजाराला कुष्ठ असं म्हटलं जातं. लेप्रसी हा जो एक जनरली आपण कुष्ठाला पर्याय शब्द वापरला जातो, हा लेप्रसी हा आजार वेगळा आहे. आणि आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं कुष्ठ हा जो आजार हा पूर्णतः भिन्न आजार आहे. हा कुष्ठामध्ये एकूण 18 प्रकारचे कुष्ठ आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत. त्याच्यामध्ये 7 महाकुष्ठ आणि 11 क्षुद्रकुष्ठ असतात. त्या क्षुद्रकुष्ठांमध्ये एक वैपादिक कुष्ठ नावाचा त्वचाविकाराचा प्रकार आयुर्वेदामध्ये वर्णन केलेला आहे. वैपादिक कुष्ठ म्हणजे काय? त्याला आपण पाल्मोप्लॅन्टर सोरायसिस म्हणता येतं. ह्या वैपादिक कुष्ठामध्ये त्वचेला विशेष तळहात आणि तळपाय जे आपले असतात, तळहाताला तळपायला भेगा पडतात, भेगांमधून रक्तस्राव होऊ शकतो. जर ते जास्त खोल भेग असेल तर चालताना किंवा कुठलीही कार्य करताना, क्रिया करताना हातापायांची ज्यावेळेस हालचाल होते त्याच्यामध्ये प्रचंड वेदना त्या रुग्णाला जाणवत असतात. खूप खास ते त्या ठिकाणी येत असते. त्याच पद्धतीने हा जर वैपादिक कुष्ठ हा जर शरीरात आणखी जर खोलवर गेलेला असेल किंवा जास्त जुना जर शरीरामध्ये जर झालेला असेल तर हा वैपादिक कुष्ठ हा शरीरामध्ये इतरत्र त्वचेच्या रक्ताच्या मार्फत शरीरामध्ये पसरतो. आणि हे त्वचा विकार जर आपण कुठलेही घेतले त्याच्यामध्ये रक्ताचा प्रामुख्याने संबंध असतो. कारण त्वचेची उत्पत्तीच मुळात रक्तापासून झालेली आहे. रक्त हे आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला आवश्यक असलेला घटक आणि तो रक्त शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचत असतो. त्याच्यामुळे हा वैपादिक कुष्ठ तळहाताने तळपायाकडनं काही प्रमाणामध्ये आपल्याला हाताच्या तळपायाच्या वरच्या भागामध्ये पण तो जाऊ शकतो किंवा काही काही रुग्णांमध्ये जात पण असतो. त्याच पद्धतीने तळहाताच्या तळपायाच्या बाजूला देखील हा वैपादिक कुष्ठाचे आपल्याला प्रसार झालेला बघायला मिळतो. त्याच्यामध्ये असे लालसर थोडेसे पॅचेस त्याचे येत असतात, त्याला खाज खूप येते, भेगा प्रचंड त्याच्यामध्ये पडत असतात. अशा प्रकारची लक्षणं आपल्याला ह्या वैपादिक कुष्ठामध्ये बघायला मिळतात. आणि उपचार याचे जर म्हटले आपण तर उपचारांमध्ये याच्यात प्रामुख्याने कसं आहे की स्नेहन चिकित्सा याच्यामध्ये खूप महत्त्वाची असते. म्हणजे विशेषतः याच्यात ड्रायनेस प्रचंड याच्यात आलेला असतो. आयुर्वेदामध्ये जे काही 3 दोष वर्णन केलेले आहेत, वात, पित्त आणि कफ, त्यात प्रामुख्यानं वात कफ संप्राप्ती ह्या किंवा वात आणि कफ वाढणं त्या वैपादिक कुष्ठामध्ये प्रामुख्यानं वातदोष कफदोष वाढणं प्रामुख्याने घडत असतं. आणि ज्यावेळेस वातदोष आणि कफदोष वाढतो तर वातामुळे तिथं रुक्षता किंवा कोरडेपणा प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतो. आणि कफदोष ज्याचा अनुषंगिक असल्यामुळं कंडू किंवा खास त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत असते. तर अशा केसेसमध्ये तिथं एक मऊपणा त्याला ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. त्या अनुषंगाने विविध मलमं त्याच्यात वापरली जातात. त्याच पद्धतीनं शरीरातनं वात आणि पित्त कमी करणारी विविध औषधं देखील याच्यामध्ये पोटातनं द्यावी लागतात. विशेषतः रसपाचक नावाचं औषध असेल त्याचा वापर करणं, रक्तपाचक औषधाचा वापर करणं, शतावरी चूर्ण पोटातनं वापरणं, अशा पद्धतीची औषधं, स्वर्णमाक्षी भस्म नावाचं औषध असतं त्याचा पोटामधनं वापर करणं, अशी औषधं याच्यामध्ये जर आपण वापरली तर हा वैपादिक कुष्ठ किंवा वैपादिका कुष्ठ पूर्णपणे बरा होऊ शकतो. एक वनस्पती मी आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया. ही आपल्याला सगळ्यांना सुपरिचित असलेली कोरफड आहे.
तर कोरफडीचा वापर गर जो असतो, कोरफडीचं गर आणि आवळ्याचा रस जर पोटातून नियमितपणे घ्यायला जर सुरू केलं तर आलेला कोरडेपणा कमी होऊन व्यापादिक कुष्ठ बरं व्हायला त्यातनं मदत होत असते. त्याच पद्धतीने या कोरफडीबरोबर एक राजहंस किंवा हंसपदी नावाची एक वनस्पती असते, ती पोटातून घ्यावी. शतावरी चूर्ण पोटातून घ्यावं, त्याचा रोल याच्यामध्ये व्यापादिक कुष्ठ बरं करण्यामध्ये चांगल्या पद्धतीने होत असतो. आणि नित्य हलकंसं रेचन त्याच्यामध्ये करणं, म्हणजे हलकासा जुलाब जर त्याच्यामध्ये करून आपण घेतला, विशेषतः एरंडेल तेल दुधातून घेणं किंवा एरंडेल तेल गरम पाण्यातून घेणं, असं जर आपण केलं, ती तळहातळब्याकडे गेलेली उष्णता जी सगळी असते ती त्या मळावाटे बाहेर निघून जाते आणि त्यातनं व्यापादिक कुष्ठ आपल्याला बरं व्हायला मदत करतं. त्याच पद्धतीने एक रक्तमोक्षण किंवा सरवेद उपचार म्हणून आम्ही याच्यामध्ये करत असतो, त्याचा देखील याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने रोल प्ले करतो. शिरेतून रक्त जर काढलं आपण हाताची किंवा पायाच्या, त्यातनं उष्ण रक्त तिथनं निघून जाऊन व्यापादिक कुष्ठ बरं व्हायला त्याने चांगल्या पद्धतीने मदत होते. एक मी रुग्णानुभव आपल्या प्रेक्षकांना शेअर करू इच्छितो. माझ्याकडे एक केस आलेली, साधारण एक वयस्कर बाबा होते आणि त्यांना त्यांच्या एक जवळच्या प्राण्याच्या लाळेतून त्यांचा तो आजार त्यांच्या हाताला आलेला होता. म्हणजे त्या प्राण्याला विषारी पिसळलेलं कुत्रं चावलेलं होतं आणि पिसळलेल्या कुत्र्याची बाधा त्यांच्या बैलाला होऊन बैलाची लाळ जी असते, कारण त्यांना रोज ते दाणा पाणी त्या बैलाला खाऊ घालायचे हातानं आणि त्या बैलाची लाळ त्यांच्या लाळीमार्फत ते त्यांच्या हातापर्यंत ती लाळ त्यांच्या लागायची कंटिन्युअस. आणि ते विष जे आहे त्या पिसळलेल्या कुत्र्याचं बैलामार्फत त्यांच्या शरीरामध्ये संचार त्याचा करून त्यांना हा व्यापादिक कुष्ठ किंवा विपादिका कुष्ठ आपल्याला झालेला होता, तसं आपल्याला स्लाइडमध्ये दिसतंय त्या पद्धतीनं. आणि मग त्या केसमध्ये मी औषधासोबत त्यांना काय केलं की पंचकर्मातल्या शरीरशुद्धीच्या क्रिया असतात, विशेषतः वमन आणि विरेचन. आयुर्वेदामध्ये कुष्ठामध्ये किंवा त्वचाविकारामध्ये प्रामुख्याने करायला सांगितलेलं पंचकर्म म्हणजे वमन, विरेचन आणि रक्तमोक्षण. त्यांना वमन आणि विरेचन आम्ही केलं. वमन विरेचन केल्यानंतर साधारण एक 3 महिन्याचा कोर्स त्यांचा झाल्यानंतर त्यांचा जो आजार होता तो 100%वरून अक्षरशः 5% कमी होऊन गेला. म्हणजे हाताच्या भेगा गेल्या, हाताची खाज गेली, लाली गेली आणि एकदम स्वच्छ क्लीन त्याचा हात झाला. इतकं ते चांगले परिणाम आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. म्हणजे हा जो आयुर्वेदाच्या बाबतीमध्ये गैरसमज आहे की आयुर्वेदाने गुरुन थोडा उशिरा येतो, हा मला तिथे सांगावंसं वाटतंय की हा नक्कीच तो त्या पेशंटच्या बाबतीमध्ये खोटा सिद्ध झाला. आणि असं अनेक रुग्णांमध्ये बघायला मिळतं की जी रुग्ण कुठल्याही आजार, म्हणजे त्वचा विकाराचं असं नव्हे पण कुठल्याही आजारामध्ये ज्यावेळेस ते पंचकर्माची मदत ज्यावेळेस आयुर्वेदाच्या याच्यात वैद्याकडनं घेत असतात, तर त्या पंचकर्मातनं आजाराचं मूळ कारण शरीराच्या बाहेर निघून गेल्यामुळं कुठलाही आजार हा मुळातून लवकर बरं व्हायला चांगल्या पद्धतीने मदत होत असते. आणि तेच परिणाम आम्हाला त्या रुग्णाच्या बाबतीमध्ये मिळाले. निश्चितच. आणि जसं तुम्ही मगाशी बोलताना स्कॅल्प सोरायसिस म्हणजे डोक्यात कोंडा होतो आणि सोरायसिस मध्ये रूपांतर होतं त्याच्याबद्दल बोललात. मला त्याच्याविषयी अधिक जाणून घ्यायचंय खरं तर, कारण जर आपण एका 1000 लोकांच्या समूहावरती दगड मारला तर तो डोक्यात कोंडा असणाऱ्या माणसालाच लागेल, इतका प्रत्येकाच्या डोक्यात कोंडा असतोच. मग प्रत्येक वेळी सोरायसिस होतोच का आणि तो बरा होतो का मुळात? स्कॅल्प सोरायसिस जर आपण बघितलं मॅडम, तर तो आयुर्वेदामध्ये एक दारुणा नावाचा आजार सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकार येतात, त्याला आपण स्कॅल्प सोरायसिस म्हणू शकतो. दारुणा म्हणजे कोंडा. तर त्या कोंड्यामध्ये 2 प्रकार असतात. डोक्यात जो स्कॅल्प सोरायसिस होतो त्याच्यामध्ये एक असतो ओला कोंडा आणि एक असतो कोरडा कोंडा. ओला कोंडा जो असतो त्याच्यामध्ये शरीरातल्या कफाचा संबंध असतो आणि दूषित झालेल्या रक्ताचा संबंध असतो. त्याचे उपचार पूर्णतः भिन्न असतात. आणि जो कोरडा कोंडा जो असतो त्याच्यामध्ये शरीरातल्या विशेषतः वाताचा आणि कफाचा संबंध असतो, त्याचे उपचार पूर्णतः भिन्न असतात. त्यावेळेस ओल्या कोंड्याचा सोरायसिस स्कॅल्प सोरायसिस आपल्याला बघायला मिळतो. अशा केसेसमध्ये त्याच्यामध्ये शरीरातनं ते डोक्यातून स्राव सुरू होतात किंवा त्वचा एकदम जाड आणि मोठी झालेली असते, खाज खूप येते, कोंडासारखा पडत असतो. अशा केसेसमध्ये पंचकर्मातलं वमन क्रिया करणं बेस्ट असतं. आणि वमन क्रिया करून जर त्या ठिकाणी रक्तमोक्षण जर केलं, आता ह्या जळवा आहे, ज्या ठिकाणी रक्तदृष्टी शरीरात झालेली असते, रक्त शरीरात दोष निर्माण झालेला असतो, दूषित रक्त काढण्यासाठी जळवांचा वापर चांगल्या पद्धतीने केला जातो. तर तिथं जळवा लावणं किंवा दूषित रक्त तिथनं काढून टाकणं, अशा पद्धतीचा उपचार आपण त्या केसेसमध्ये जर केला तर हा स्कॅल्प सोरायसिस हा पूर्णपणे बरा व्हायला त्याने चांगल्या पद्धतीने मदत होते. आणि त्यातले स्राव वगैरे येतात, ते स्राव वगैरे पण त्यातनं पूर्णपणे थांबतात. काही रुग्णांमध्ये असं चिकट मळ डोक्यामध्ये जमा झालेले असतात, ते देखील त्यातनं पूर्णपणे क्लिअर होऊन रुग्ण त्यातनं पूर्ण बरे व्हायला मदत होते. त्याच पद्धतीनं कडुलिंब आपल्या सगळ्यांना परिचित आहे. कडुलिंबाचा पाला जो असतो त्याचा काढा करून त्याने जर डोकं धुतलं, थोडी हळद त्याच्यामध्ये टाकून आणि इव्हन त्याचा लेप जरी डोक्याला जर लावला तर त्यातनं देखील ह्या प्रकारचा सोरायसिस हा पूर्णपणे बरा व्हायला मदत होते. इतर औषध याच्यामध्ये बरीच असतात, जसं की रसमाणक्य असेल, सुवर्णमक्षिकादी योग असेल, लघुमंडिष्टादी महामंडिष्टादी काढा असेल, अशी अनेक औषध याच्यामध्ये आहेत की जे आपण वापरून ह्या पद्धतीचा स्कॅल्प सोरायसिस हा पूर्णपणे बरा करू शकतो. विशिष्ट काही तेल देखील याच्यामध्ये जर लावली आपण, तेलांमुळे तिथनं खाज येणं आणि स्राव होणे देखील त्यातनं कमी व्हायला मदत होते. धूपन चिकित्सा याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने परिणाम करते. अशा पद्धतीने उपचार आपण याच्यात जर केले तर हा प्रकारचा स्कॅल्प सोरायसिस पूर्णपणे बरा होऊ शकतो किंवा आमच्या अनेक गुणांमध्ये त्याचा आम्हाला सकारात्मक परिणाम मिळाले आहेत. दुसरा जो स्कॅल्प सोरायसिसचा प्रकार आपण जर बघितला त्याच्यामध्ये डोक्यामध्ये कोरडा कोंडा झालेला असतो. अशा केसेसमध्ये स्नेहन चिकित्सा खूप महत्त्वाची असते. विशेषतः ह्या केसेसमध्ये शिरोवस्ती म्हणजे डोक्याभोवती एक
रबरी अशी एक थैली तयार करून त्याच्यामध्ये औषधी तेल भरून ठेवणं, त्याच पद्धतीने शिरोधारा औषधी तेलाची धार करणं, त्याच पद्धतीने तक्रधारा औषधी ताकाची धार करणं, असे उपचार जर आपण याच्यामध्ये जर केले तर त्यातनं तो त्या पद्धतीचा स्काल्प सोरायसिस ज्याच्यामध्ये कोरडा कोंडा होऊन सारखी खाज येत असते की त्यातनं रुग्ण त्यातनं बरे व्हायला मदत होते आपल्याला. त्याच पद्धतीने त्याच ट्रीटमेंटमुळे त्यांच्या डोक्यात केस गळणं वगैरे ह्या तक्रारी देखील कमी येत असतात. इतर औषध याच्यामध्ये पोटामध्ये द्यायचे असतात, त्या औषधांसोबत नस्य चिकित्सा जर आपण केली, नाकामध्ये औषधी तेलाचे किंवा तुपाचे थेंब जर सोडले, त्यातनं स्किनचं स्काल्पच्या स्किनचं ऑइलिंग त्यातनं चांगलं होऊन, हेअर रूट्स ऑइलिंग चांगलं होऊन हा स्काल्प सोरायसिस त्यातनं बरं व्हायला मदत होत असते. आपण जी कोरफड आपल्या प्रेक्षकांना अगोदरची दाखवली, कोरफडीचं घर ह्या पद्धतीच्या सोरायसिसमध्ये चांगल्या पद्धतीने रोल प्ले करतो, शतावरी चूर्णाचा रोल त्यामध्ये चांगल्या पद्धतीने प्ले होतो. अशी औषधं आपण नक्कीच आपण ह्या पद्धतीच्या स्काल्प सोरायसिसवर पूर्णपणे मात करू शकतो. अनेक लावण्यासाठी लेप देखील असतात. आता ही बाहवा नावाची वनस्पती आहे. ह्या बाहवेची पानं जी असतात, ह्या पानांचा जरी आपण लेप याच्यामध्ये केला, गरम पाण्यातून डोक्याला जर लावला ह्या पद्धतीच्या स्काल्प सोरायसिसवर, तर देखील हा स्काल्प सोरायसिस त्यातनं आपल्याला बरं व्हायला चांगल्या पद्धतीने मदत होते. त्याच पद्धतीने एक तिक्तपटोल किंवा कडूपटोल नावाची वनस्पती असते, त्याचा देखील लेप पानांचा जर याच्यामध्ये जर आपण केला ह्या स्काल्प सोरायसिसवर, तर त्याने देखील हा स्काल्प सोरायसिस आपल्याला बरं व्हायला चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. इतर औषधं देखील खूप असतात. रुग्णासमोर असेल तर त्याची अवस्था बघून त्यानुसार औषधं जर योग्य ती वापरली वैद्याच्या सल्ल्यानं, हा स्काल्प सोरायसिस पूर्णपणे बरा होऊ शकतो. अनेक रुग्ण तुम्ही हाताळले असतील सोरायसिसचे, एखाद्या रुग्णाचा अनुभव जर आठवत असेल तर? नक्की. मी एक अनुभव सांगतो. माझ्याकडे एक मुलगा आलेला नाशिकच्या ओपीडीला, आणि त्याला साधारण एक 14-15 वर्षाचा मुलगा होता. तो त्याला चहा प्यायची खूप सवय होती, म्हणजे दिवसाला 5-5-6 कप एकदम गोड असे चहा प्यायचा तो. त्याच पद्धतीने गावाकडे राहत असल्यामुळं चिंचा, बोरं, आंबट वगैरे खाणं किंवा दही वगैरे खाणं, घरचंच गायांचं भरपूर होतं, त्याच्यामुळे दूध दुभतं दही खूप खायचा तो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्याच्या रक्तामध्ये दोष उत्पन्न होऊन त्याला सोरायसिस झालेला होता. आपण प्लाक सोरायसिस त्याला झालेला होता. त्याच्यामध्ये चेहऱ्याला वगैरे आणि कोपऱ्यावर, हातावर, पायावर सगळे कसे लाल लाल रंगाचे पॅचेस आलेले, आणि त्याला खाज खूप यायची, आणि तोंड पण आतून खूप आलेलं, त्याचं एकदम लाल लाल जीभ त्याची झालेली होती सगळी. तर त्याला मी ट्रीटमेंट सुरू केली. याच्यात कुठलंही पंचकर्म केलं नाही, फक्त पोटातनं घ्यायची औषध त्याला दिली मी. एक पटोलादिगन नावाचं आयुर्वेदामध्ये औषधाचं, जे की उष्णतेच्या आजारांवर वापरलं जातं, ते औषध मी त्याच्यामध्ये पोटातून घ्यायला सुरू केलं. त्यासोबत कामदुधा आणि इतर शरीरातलं पित्त उष्णता कमी करणारी औषधं, काही औषधी तुपांचं त्याला लोकल ॲप्लिकेशनसाठी दिलेलं, औषधी तेलांचं मॉलिश त्याला मी सांगितलेलं, आणि औषधी लेप त्याला काही घरच्या घरी करायला सांगितले. हे सगळं केल्यानंतर जवळपास तो आजार ज्या मुलाला 3 ते 4 वर्षापासून होता, तर हार्डली त्याच्या एका महिन्याच्या औषधामध्ये एक 60-70% कमी झाला. आणि त्याला फक्त मी पुढे 3 ते 5 महिने औषध दिली, त्यात तो मुलगा पूर्णपणे 100% बरा झाला. आज त्याला औषध ट्रीटमेंट माझी बंद करून जवळपास 2 वर्ष झाली, पण त्याला कुठलाही त्रास नवीन उद्भवलेला नाही. दुसरी एक काही केस माझ्याकडे ठाण्याची ओपीडीला आलेली. त्यांना असं सोरायसिस होता. त्या सोरायसिसमध्ये त्यांचा पाल्मर प्लॅन्टर सोरायसिस, म्हणजे तळहातळ पहिला भेगा ह्या पद्धतीचं सोरायसिस. एक किटीप कुष्ठ ह्यामध्ये वर्णन केलं. त्याच्यामध्ये त्वचेला जाड अशी खरखरीत त्वचा होते, जाड होती खूप, त्याला खाज खूप येते, आणि असे लालसर रंगाचे चट्टे त्यांना आलेले होते. त्यांच्यामध्ये आपण औषध उपचार पोटातनं सुरू केलेली. औषध उपचारांसोबतच पंचक्रमातली वमन क्रिया आणि विरेचन क्रिया 2 क्रिया केल्या. वमन विरेचनानंतर त्यांचा जो त्रास अनेक वर्षापासूनचा होता, त्रास त्यांचा तो पूर्ण केला व्यवस्थित. तो फक्त जरासं त्यांचा तळहातळ पहिला भेगा थोड्या शिल्लक होत्या, त्याही पुढच्या ट्रीटमेंटमध्ये त्यांच्या एकदम क्लिअर होऊन व्यवस्थित तो पेशंट झालेला. म्हणजे सोरायसिसचा आजार कितीही जरी जुनाट असेल, आमच्याकडे अक्षरशः 25-30 वर्ष 35 वर्ष जुने आजार असलेले सोरायसिसचे पेशंट येऊन ते त्या आजारातून पूर्णपणे व्याधीमुक्त झालेले आहेत. असे ह्या पद्धतीच्या, म्हणजे कुठल्याही सोरायसिसचा जुनाट जरी आजार असेल, तो आयुर्वेदिक उपचाराच्या माध्यमातून, आणि जर गरज असेल तर पंचकर्माची शोधनक्रिया जर त्यातनं केल्या, शोधनक्रियांचा बेनिफिट असं होतं की आजार मुळातून बरा करणं त्यातनं आपल्याला शक्य होतं. शोधन म्हणजे वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण, की ज्याला आपण पंचकर्म म्हणतो. त्या पंचकर्माच्या माध्यमातून आजार मुळातून बरा व्हायला चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत होत असते. तर ह्या पद्धतीने केल्यानंतर हा सोरायसिस निश्चितच पूर्णपणे बरा होऊ शकतो, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. सोरायसिस बरा होतो हे तर कळलं, पण प्रत्येक वेळी हे भीती असते की हे पुन्हा तर होणार नाही ना, तर ते टाळू शकतो का? नक्की, छान प्रश्न आहे आपला फार हा. तर सोरायसिसचा पुनरुद्भव जर आपल्याला जर टाळायचा असेल, सोरायसिस ठीक आहे, त्रास असेल ते सगळे 100% क्लिअर झाले, पेशंटला काही त्रास नाहीये, पण तो म्हणजे परत यायची पण शक्यता असते. तो येऊ नये म्हणून काय करावं, त्याच आपल्या जवळच्या वैद्याकडनं काही ठराविक पंचकर्म, जसं की आता योग्य ठराविक सीझनमध्ये ठराविक पंचकर्म योग्य असतं. त्याच्यामध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये वसंत ऋतूमध्ये वमन करणं एप्रिलपर्यंत, ऑक्टोबरमध्ये विरेचन आणि रक्तमोक्षण करणं, आणि गरज असेल तर बस्ती क्रिया पावसाळ्यामध्ये करणं. ह्या पद्धतीने जर आपण जर केलं नियमितपणे 3
ते 5 वर्ष हा सोरायसिस हा पूर्णपणे त्यातनं बरा होऊन त्याचा पुनरुद्भव देखील आपण त्यातनं टाळू शकतो. त्याच पद्धतीने जर आवश्यकता असेल तर ह्या सोरायसिसच्या रुग्णांमध्ये काय असतं की त्यांच्यामध्ये ड्रायनेस खूप आलेला येत असतो शरीरामध्ये. तर ह्या लोकांनी नियमितपणे जर साजूक तुपाचा वापर पोटातून जर केला किंवा योग्य ते औषधी तूप वैद्याच्या सल्ल्याने नियमितपणे जर 10-20 ml रोजचं चालू ठेवलं तर यांच्यामध्ये सेल रिजनरेशन होतं, त्या डेड होणे क्रिया कमी होऊन जाते आणि त्यातनं सोरायसिस पुनरुद्भव आपण नक्की त्यातनं पूर्णपणे टाळू शकतो. यासाठी आयुर्वेदामध्ये एक रसायनोपचार पद्धती सांगितलेली आहे. रसायनोपचार पद्धतीचा अवलंब जर पंचक्रमानंतर जर केला नक्कीच आपण सोरायसिसचा पुनरुद्भव पूर्णपणे टाळू शकतो. अगदीच. आणि आणखी थोडक्यात एक उत्तर मला हवंय तुमच्याकडून, ते म्हणजे मेडिक्लेम बद्दल तर आपण बोललेलोच आहोत. सोरायसिसच्या रुग्णांना हा मेडिक्लेमचा फायदा होतो का? नक्कीच होतं मॅडम. सोरायसिसच्या अनेक रुग्णांमध्ये आम्ही आमच्या रुग्णांना मेडिक्लेमचा फायदा चांगल्या पद्धतीने झालेला आहे. फक्त एकच असतं की मेडिक्लेमच्या झाल्या जो आजार आहे हा मेडिक्लेम पॉलिसीच्या नंतर झालेला असावा. अगोदरच असेल तर मग त्याला आपल्याला लिमिटेशन किंवा देऊ शकत नाही. तर त्याच्या पद्धतीने असेल तर नक्कीच सोरायसिसच्या रुग्णांना देखील मेडिक्लेमचा चांगला फायदा होतो, किंवा आमच्या अनेक रुग्णांना त्याचा फायदा झालेला आहे. अगदी. काही रुग्ण असे असतात की त्यांना त्वचारोग म्हटल्यावरती बोलायचं कसं, सांगायचं कसं याविषयी सुद्धा भीती वाटत असेल, तर अशा रुग्णांना काय सांगा? की काय असतं की त्वचारोग जो असतात म्हणजे ओपन अप व्हायला पाहिजे, कारण जेवढा आजार शरीरामध्ये जुना होईल तेवढा तो बरा व्हायला लिमिटेशन किंवा जास्त वेळ लागतो किंवा त्या थोडा पेशंटला जरा कष्ट वैद्याला तिथे घ्यावी लागतात. जेव्हा तुम्ही लवकर वैद्याला एखाद्या जवळचा संपर्क कराल, त्वचाविकार छोटा जरी असेल तरी तर नक्की मोठ्या त्वचाविकारामध्ये त्याचं रूपांतर होणार नाही आणि आहे त्या ठिकाणी तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. एक सल्ला मी आपल्या अनेक प्रेक्षकांना देऊ इच्छितो की आयुर्वेदामध्ये सांगितलेले की नित्यम षड्रसाभ्यास हा जनरली आपण काय करतो, 6 रस जे आहेत गोड, आंबट, खारट, कडू, तिखट, तुरट, त्यातलं तुरट आणि कडू सोडून सगळं खातो आपण. तर नित्यम षड्रसाभ्यास पाहिजे, म्हणजे 6ही प्रकारच्या रसांचे पदार्थ आपण नियमितपणे आहारामध्ये सेवन केले पाहिजे. त्यात विशेषतः वावळा आणि हिरडा अशा वनस्पती त्याच्यामध्ये 5 रस असतात, लवण रस सोडून. तर त्याचा आपण नियमितपणे सेवन जर केलं तर आपण आपली रक्तशुद्धी करून त्वचाविकार नक्की टाळण्यामध्ये आपल्याला मदत होईल. नियमितपणे एरंडेल तेलाने कोष्ठशुद्धी करून घेणं हा देखील याच्यामध्ये चांगला आपल्याला मार्ग आहे, जो आपण त्वचाविकार टाळण्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत करेल आणि नियमितपणे अंगाला तेल लावावं. अगदीच अगदीच. म्हणजेच हे त्वचा विकार जो आहे किंवा सोरायसिस तो आयुर्वेदिक उपचाराने बरा होऊ शकतो, पूर्णपणे बरा होऊ शकतो. नक्कीच. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.